हाय गाईज, ग्रामर सिरीज मध्ये आपण बघतोय पार्ट्स ऑफ स्पीच ना. जेवढे जेवढे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील तेवढे आपण समजून घेतो आहोत. काल आपण एका खूप महत्वाच्या गोष्टीवर चर्चा केली होती, आठवतंय की आपण जेव्हा हे बघत होतो ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस, आपण काही काही शब्द बघितले ना, ऑन, इन, ओव्हर, हो सर. आणि ते शब्द आपल्याला प्रेपोजिशन मध्ये पण येत होते, बरोबर. हो. तेच शब्द प्रिपोजिशन मध्ये पण, तेच शब्द आणखी तुमच्या ऍडवर्ब मध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला की हा शब्द ऍडवर्ब आहे की प्रिपोजिशन आहे, बरोबर. हम्म? काय टेक्निक सांगितलं होतं मी, कसं ओळखायचं आपल्याला की हा शब्द ऍडवर्ब आहे की प्रिपोजिशन आहे. सर ऑन जर हम्म. सर जर ॲडव्हर्ब असेल ना तर त्याच्या लगेच नंतर फुल स्टॉप असतो. बरोबर. आणि जर प्रिपोजिशन असेल तर सर मग ते फुल स्टॉप नसतो, मग पुढे पण वाक्य राहतं त्याच्यात. राईट, पुढे काहीतरी त्याचं नाव असणार ना. समजा येस. ऑन असेल तर ऑनच्या पुढे काय असणार, मग ऑन द टेबल. हा. जर पुढे ऑन द टेबल पण आहे तर याचा आता टेबल वर होऊन जाईल, मग ते काय होईल, प्रेपोजिशन. प्रिपोजिशन होऊन जाईल, बरोबर. हो परंतु सर. जर आपण असं म्हटलं कम ऑन, फुल स्टॉप, कम ऑन, कम ऑन, तर मग ऑन काय झालं, ॲडव्हर्ब. ऍडवर्ब झालं. समजतंय सगळ्यांना ही गोष्ट? येस. आरती समजतंय? येस, आवाज येतो की बघा. हो सर. बोलत चला. चला, आपण कोणकोणते बघितले, टाइमचे बघितले, प्लेसचे पण बघितले ना ऍडवर्ब्स. चला आज पुढे जाऊयात. मॅनर. मॅनर म्हणजे हाऊ, कशी ती गोष्ट घडली, ती क्रिया कशी घडली, कोणत्या पद्धतीने घडली, कुठल्या स्टाईलने घडली. इट डिनोट्स द स्टाईल ऑफ द ऑक्युरन्स, द थिंग्स, whenever that thing happens, how was the style of that thing. कशा प्रकारे घटना घडतात ते मला सांगत झालं. कोणतं पण एखादं वाक्य घेऊ, आपोआप समजतं आपल्याला. ही स्पीक्स डॉट 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 डॉट, तो बोलतो. कसा बोलतो, काय बोलतो नियम, कसा बोलतो, सांगा काय 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 काय. हा, पोलाइटली, लाऊडली. पोलाइटली, ओके ओके, शाबास. पोलाइटली बोलतो. अजून कसं बोलतो, लाऊडली. लाऊडली बोलतो. चला बाकीच्यांनी पण सांगा काय काय. स्लोली. हम्म? सर ते त्याच्यात एल-वाय प्रत्यय असलेलेच येतील का? काय हरकत नाही, एलवाय वालेच येतील, पण मग कसं म्हटलं की मग एलवाय वालेच होतं बऱ्याच वेळेला ना. येस सर. अजून कसं कसं बोलतो माणूस, फक्त पोलाइटली आणि लाऊडलीच बोलतो का, मग स्लोली पण होईल ना. सरक्याजमली. हम्म. सरक्याजम. हा, सार्केझमली म्हणजे टीका करून बोलतो है ना. अजून कसं बोलतो, क्लिअरली बोलतो ना, हा. येस सर. एकदम क्लिअर. क्लिअरली बोलतो. अजून कसा बोलतो, सॉफ्टली बोलतो ना. ही स्पीक्स सॉफ्टली. नुसते स्पीकची थोडी ना ऍक्शन, आपण कोणती पण ऍक्शन घेतली तरी असंच होणार है ना. ही कम्स जेंटली, जेंटली पण असतं ना, सभ्यपणे है ना. ही स्पीक्स रूडली, रूडली पण असतं. काही काही लोक खूप रूड बोलतात, बोलतात ना रूड. येस सर. रूड म्हणजे अँग्रीली. कसे, सर अँग्रीली येईल का? अँग्रीली येईल ना, मग तो अँग्रीली बोलतोय ना. कसा बोलतो एवढं सांगा मग. कसं एखाद्या ऍक्टिव्हिटीत एखादा माणूस कशी करतो, काय पण सांगा. हेजिटेटिंगली पण येईल. हेजिटेटिंग म्हणजे काय, खूप असं घाबरत घाबरत बोलतो. फ्रीली. फ्रीली, बरोबर. अजून कसं, नुसती बोलण्याची ऍक्शन नका घेऊ, बाकीचे पण तुम्ही घेऊ शकता. फक्त आता सध्या आपण याच्यावर बऱ्यापैकी सूट होतोय म्हणून आपण सांगतोय ना. अजून सांगा, तो कसा बोलतो, सॉफ्टली. सॉफ्टली. झालंय का, सॉफ्टली झालंय. तो खूप सिरियसली बोलतोय ना, सिरियसली.
प्रॉम्प्टली, तो एकदम प्रॉम्प्टली बोल, माहिती आहे का प्रॉम्प्टली म्हणजे पटकन बोलतो ना. कसा बोलतो? प्रॉम्प्टली बोलतो, एकदम सडनली बोलतो ना, अचानकच बोलतो. सडनली पण घेऊ शकता इथे. हा, ही स्पीक्स सडनली. अजून क्विकली पण येऊ शकतं की नाही? हा येस सर. सांगा, सांगा. ही स्पीक्स क्विकली. अजून कसा बोलतो? विचार करून बोलतो ला कसं म्हणणार बरं? खूप विचार करून बोलतो. कसा बोलतो? विचारपूर्वक बोलतो. काय म्हणणार विचारपूर्वकला? आहे तुमच्याकडे शब्द विचारपूर्वक? Thoughtfully, हा, thoughtfully, हा, करेक्ट करेक्ट. थॉटफुल. त्याला एलवाय लावलं तर काय होईल? थॉटफुली. अजून कसा बोलतो तो? ॲरोगंटली येईल का सर? मग का बरं नाही येणार? एरोगेंटली, खूपच एरोगेंटली बोलतो मी. rapidly, हा, स्पीडली ना, काही स्पीडीली असतं बरं का ते. हा, स्पीडली नसतं, okay. स्पीडीली असतं. हं. अजून कसा असतो? अजून कसं बोलतो? रॅपिडली चालेल ना? रॅपिडली बोलतो. हं. अजून कसं बोलतो? गेस, आपण एकच वाक्याला धरून चाललं तरी भरपूर सापडते. आपण मॅनर्स आपण फक्त शोधतोय की कशी एखादी गोष्ट कशी घडते ते आपल्याला बघायचं ना. हाऊ द थिंग टेक्स प्लेस. अजून स्लोली, लाऊडली, है ना. सर फंबल हा, फंबल येतं का फंबल? फंबली यावं लागेल मग. हा, फंबल म्हणजे फंबल होणं, ही ऍक्शन झाली. टू फंबल. हा, फंबल काय सर आहे? ऍक्शन आहे. आपल्याला त्याला एलवाय लावायचं ना, फंबली होऊ शकतो. सर फोर्स. शेमलेसली येईल ना. शेम, एखाद्याला लाजच नसते. येस सर. शेमलेसली, निर्लज्जपणे बोलतो तो एकदम. सर फोर्सफुली येईल का? फोर्सफुली येईल, म्हणजे कसं याचं उत्तर फोर्सफुली आहे. पण एखादा बोलतो का फोर्सफुली? नाही सर, मी असं असं सांगितलं का? हा. अच्छा, काय हरकत नाही. सर फ्लुएंटली फ्लुएंटली, शाबास. अजून कसं कसं? डेंजरसली, है ना. ती गोष्ट कशी आहे ते सांगणारा शब्द. कसं कसं होतंय? हे बघा, आपण जर नुसतं डेंजरस म्हटलं ना, तर हे ऍडजेक्टिव्ह होईल. हे तुम्हाला समजतंय का? डेंजरस ॲनिमल है ना, डेंजरस ॲनिमल. तर डेंजरस काय होऊन जाईल? ऍडजेक्टिव्ह. त्याला एलवाय लावला की ते काय होऊन जाईल? ऍडवर्ब. हा, एकदम खतरनाकपणे, डेंजरसली. सायलेंटली. लिहिताय का तुम्ही? नुसतं बघताय? नाही सर Little, अजून कसं काय करतो माणूस? काम कसं करतो? नुसतं बोलायचंच नाही, कोणतंही काम. चला, कसं कसं करतो माणूस काम? काही पण सांगा. सर फॉर्मली येईल का? कसं? फॉर्मली फॉर्मली पण चालेल ना. हा, एकदम फॉर्मल पद्धतीने ना, फॉर्मली. एन्जॉयिंगली, है ना. वी डिड इट एन्जॉयिंगली, ते पण चालेल. स्किलफुली, है ना. ही डज द वर्क स्किलफुली. स्किलफुली. तुम्हाला माहिती आहे का, स्किल हे नाव आहे. हा, स्किल. त्याला फुल लावलं तर ते ऍडजेक्टिव्ह होईल. हा, स्किलफुली एलवाय लावलं तर काय होऊन जाईल? ते ऍडवर्ब होऊन जाईल. हा, ठीक आहे. येस सर. परफेक्टली, है ना. परफेक्टली. सॅडली, है ना. हॅपीली, राईट ना. येईल की नाही?
सॅडली दुःखाने, हॅपीली आनंदाने करतो. अजून कसं करतो? कोणती पण ऍक्शन, दरवाजा उघडतो एखादा, कसा काय उघडतो दरवाजा? कोणती पण ऍक्शन बघा, तुमच्या आसपास घडणारे ऍक्शन कशा घडतात? गेस इट. स्ट्रॉंगली. हा, स्ट्रॉंगली. थोडा आवाज ब्रेक होतोय तुमचा, त्यामुळे गडबड होते. ट्रॅडिशनली है ना, पारंपरिकरित्या करतात ते काम. ॲब्रप्टली, अचानक करतात. अजून सांगा, एखादा शब्द सांगा, मग जाऊ आपण पुढे. Yes. होपफुली येईल का सर? येईल ना, होपफुली. हा, रफली है ना, ऐकलं की नाही? रफली, स्मूथली, हे सगळे मॅनर्स दाखवतात ना. मॅनर्स म्हणजे शिष्टाचार, मॅनर म्हणजे पद्धत. हा, ठीक आहे, समजतंय का? आपल्याला त्याची पद्धत बघायची आहे. एखादी ऍक्शन कशी घडते, कोणत्याही वाक्यामध्ये ते काम कसं घडतंय त्याचा उल्लेख आला तर ते आपल्याला मॅनर, दॅट इज द ऍडवर्ब ऑफ मॅनर, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा, ओके, बसू का? राहू देऊ? चला, चौथं, फ्रिक्वेन्सी. ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बरं? शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला फ्रिक्वेन्सीला? सातत्य. वारंवार. हा, हे म्हणजे तुमचा आज आवाजचं गडबड आहे बरं का. वारंवारता. तर मी पुण्यात आहे. ऍक्च्युली मी आज वायफाय युज नाही करते. मी पुण्यात आहे आणि पुण्यातून लेक्चर अटेंड करते. क्या बात आहे, तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही इतक्या तिकडे थँक्यू. इकडून तिकडे गेले तरी सुद्धा तुम्ही लेक्चर्स करतायत, चांगली गोष्ट आहे. थोडा माईक दूर धरला तरी पण आवाज येतोय, मध्ये मध्ये एखाद्या वेळेला ब्रेक होते, फक्त काय अडचण नाही. आरती सातत्य बरोबर आहे, येस हेमंत सर, येस तुमचं सर. वारंवारता दोन्ही बरोबर आहे. हा, किती वेळा ती गोष्ट आपण करतो ना, तर बाजूला लिहून ठेवायचं, तुमच्याकडे काही नोटिफिकेशनला चान्स असेल ना, किती वेळा ही गोष्ट किती वेळा करतो आपण, त्याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. एकदा, दोनदा, तीनदा, 10 वेळा, 100 वेळा, कधीच नाही, नेहमी, है ना, सदन कदा, एखाद्या वेळेला, हे जे पण शब्द आहे ना, हे सगळे त्याची काय सांगतील? फ्रिक्वेन्सी सांगतील. चला, सांगा मग, कधी करतो आपण एखादं काम? सर नेव्हर. हा, ऑलवेज करतो म्हणजे नेहमी करतो. नसेल नेहमी करतो, कधीच नाही करत, नेहमीच्या ऐवजी तर वन्स. वन्स. एव्हरी डे. एव्हरी डे पण चालेल. वन्स. हा, वन्स, एकदाच करतो. रेग्युलरली. रेग्युलरली पण आहे. शाबास, ग्रेट. कधी करतो Twice. आपण ते काम अजून? ऑफन ना, Twice. आपण सांगितलं ना. Sir, ओकेजनली. ऑकेजनली, येस. sir, twice, thrice. हा, ऑकेजनली, ओकेजन, ओ डबल सी ना, ओकेजनली. अजून ट्वाइस वगैरे ना, दोनदा, तीनदा. फ्रिक्वेंटली पण येईल ना सर? हो, मग चालेल ना, फ्रिक्वेंटली. अजून हार्डली, हार्डली पण चालेल ना, एखाद्या वेळेला करतो ना, हार्डली, स्केअर्सली. Sir, rarely. हा, रेअरली. डेली पण येईल ना, डेली, मंथली, वीकली, ते पण करून टाकू, काय अडचण नाही. वन्स इन अ ब्ल्यू मून. हा, 15 का, चाल, वीकली. हा, ब्ल्यू मूनला आपण महिन्यातनं एकदा. हा, आणि 15 म्हटलं तर त्याला आपण फोर्ट नाईटली म्हणतो. फोर्ट नाईट म्हणजे 15. इयरली है ना, अॅन्युअली पण म्हणतो की कितींदा, ते महत्वाचं आपल्याला.
सांगा अजून. युजली पण येईल ना. युजली आय डोंट गो देअर. ऐकलं कधी म्हटलेलं कोणाला युजली? हो सर. जनरली पण येईल बरं का. जनरली आय डोंट गो देअर ना, म्हणजे शक्यतो मी तिकडे जात नाही असं. जनरली. टाइमली पण येऊ शकत. टाइमली एकदम वेळेवरती जातो एखाद्या वेळेला. तर मोस्टली येतं का मोस्टली? हो मग का बरं नाही येणार मोस्टली. घेऊन टाका मोस्टली. आठवा अजून. कधी कधी करता. ऍक्च्युली मोस्टली म्हटलं तर आपल्याला काय आठवते का, आपण म्हणतो ना जवळपास कम्प्लीट असं ऑलमोस्ट म्हणतो ना आपण. ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणतो की नाही. ऑलमोस्ट म्हणजे काय हो सर. जवळपास ना. ऑलमोस्ट डन म्हणजे जवळपास डन केल्यासारखंच आहे. त्याप्रमाणे मोस्टली जाऊ शकतो. त्यामुळे याला फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला किती वेळा. मोस्टली म्हणजे जास्त वेळ असं सांगू शकतो ना. काय हरकत नाही. घेऊन टाका जाऊ द्या. काय फरक पडतो. फ्रिक्वेन्सी पण घेऊन टाका त्याला. तेवढी होतेच ना फ्रिक्वेन्सी. अजून सांगा. कधी कधी करतो आपण. ऑलवेज झालं, नेव्हर झालं, युजली झालं, ऑफन झालं ना. अजून आठवा काही सापडत असेल तर. कधी करतो आपण, किती वेळा करतो ती गोष्ट. सर Sometimes. इव्हेंच्युअली हा इव्हेंच्युअली इव्हेंच्युअली चालेल. इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी. ऍक्च्युअली इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी. तो टाइम मध्ये घालू शकतो तुम्ही बरं का त्याला. इव्हेंच्युअली म्हणजे फ्रिक्वेन्सी नाही होत ना. फ्रिक्वेन्सी आपल्याला मोजता आली पाहिजे. एकदा, दोनदा, तीनदा. इव्हेंच्युअली एकदाच असतं, लक्षात ठेवायचं. ओके ओके. ग्रॅज्युअली घेऊ शकता. ग्रॅज्युअली हळूहळू. ग्रॅज्युअली इकडे लिहू. हो. ग्रॅज्युअली. समटाइम्स घेऊ शकता. समटाइम्स म्हणजे काय झालं. समटाइम्स म्हणजे काही वेळा करतो आम्ही असं. अजून काय काय. सेल्डम. सेल्डम शब्द ऐकले का तुम्ही. सेल्डम. सेल्डम वी डू दॅट. हो सेल्डम हो खूप सर. छान शब्द हो. आहे. सेल्डम. सेल्डमचा अर्थ काय होतो मराठीमधून. क्वचित. क्वचित क्वचित. हो. पिरियोडिकली असते. पिरियोडिकली म्हणजे ठराविक कालाने. ठराविक काही वेळ संपला की त्याच्यानंतर. तर क्वार्टरली वगैरे ते पण येणार ना. क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यांनी ना. फ्रिक्वेंट क्वार्टरली काही हरकत नाही. क्वार्टरली, मंथली, 6 मंथली है ना. सेमिस्टर वाईज. रेअरली. रेअरली घेतलं आपण ना. हार्डली पण घेतलं मला वाटतं ना. हो सर. रेग्युलरली घेतलं का रे. रेग्युलरली बघा चेक करा. रेग्युलरली घेतलं हो का. सर. घेतलंय. घेतलंय. कॉन्स्टंटली नाही घेतलं ना. कॉन्स्टंटली. नाही सर. कॉन्स्टंटली म्हणजे नेहमीच ना. कॉन्स्टंटली सातत्याने. इट हॅपन्स कॉन्स्टंटली. हार्डली. झाले बऱ्यापैकी आता ना. माझा प्रयत्न हा आहे की तुम्हाला कळावं की काय असतं ते. कोणत्याही वाक्य त्याला टाकू शकतो ना आपण. ओके नाही. ही वर्क्स कॉन्स्टंटली ऑन दिस प्रोजेक्ट. कॉन्स्टंटली अंडरलाईन करून दिलं. तुम्हाला हे तर कळलं ना. वर्कच्या नंतर कॉन्स्टंटली आलं. ओके म्हणजे ऍडवर्ब आहे. बरोबर. आता तुम्हाला बघायचंय टाइमचं आहे का, प्लेसचं आहे का मॅनरचं आहे. ते आपल्याला बघून कळलं पाहिजे. टाइम दिसतो का. बरं. त्याचा अर्थ काय. कॉन्स्टंटली. नेहमी 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 नेहमी. अच्छा म्हणजे खूप वेळा. ज्याची फ्रिक्वेन्सी झाली ना. किती वेळा ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला आपण काय म्हणणार. फ्रिक्वेन्सीचं ऍडवर्ब. जागा दाखवून दिली त्याला आपण म्हणणार प्लेसचं ऍडवर्ब है ना.
वेळ दाखवून दिली, आज उद्या काल परवा तर तेव्हा हा तेव्हा जेव्हा. कंझिक्युटिव्हली येतो. कंटिन्युअसली चालेल नाही तर कंटिन्युअसली ना. नाही तो दुसरा कंझिक्युटिव्हली. कोणता? कंझिक्युटिव्हली. कॉन्झिक्युटिव्हली पण चालेल. कंझिक्युटिव्हली. म्हणजे एका मागून एक, राईट? ते पण चालेल. हा पण चालेल कंटिन्युअसली पण ना. कंटिन्युअसली काय प्रॉब्लेम? कंटिन्युअसली करतोय आम्ही, सातत्याने करतोय ना. कॉन्झिक्युटिव्हली पण घेऊन टाका. असं होतं बघा, हळूहळू एका शब्दामधून एक, एका शब्दामधून एक, आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. कन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. रिपीटिंगली पण चालेल बरं का, है ना. तर रॅन्डमली पण येतं रॅन्डम. रॅन्डमली, रिपीटेडली, रिपीटिंगली, है ना, ते पण चालेल. ती गोष्ट कधी कधी घडते एवढं कळलं पाहिजे फक्त, है ना. खूप वेळा घडते, कधी कधी घडते, क्वचित घडते, सातत्याने घडते, एकदाच घडते, नेहमीच घडते, कधी घडतच नाही. आपल्याला फक्त त्याची सातत्य, त्याची किती वेळा रिपीट झाली ती गोष्ट, ते कळलं पाहिजे. हा, पुसू का याला? येस ऑर नो? पुसा सर. लिहिताय का? Yes, sir. लिहिलं ना? हो. किती झाले? 1 2 3 झाले ना. टाइम, प्लेस, अजून काय? टाइम, प्लेस, फ्रिक्वेन्सी 3च घेतले का आपण? मॅनर. मॅनर 4 झाले ना. ओके, चला डिग्री 5 टाइम, प्लेस, मॅनर, फ्रिक्वेन्सी. हो. डिग्री आता. डिग्रीला मग इंग्लिशमध्ये 2 प्रकारे कन्सिडर केलं जातं. एक तर भाव, डिग्री म्हणजे भाव. पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह आणि हो. सुपरलेटिव्ह आहे ना. पॉझिटिव्ह म्हणजे Superlative. समभाव, कंपेरेटिव्ह म्हणजे हो. तरभाव, हो. सुपरलेटिव्ह म्हणजे हा. तमभाव. हो. आता आपण याला डिग्री म्हणजे त्याची प्रमाण घेऊ, आपण याचा रेशो किती आहे, प्रपोर्शन, त्या गोष्टीचं किती प्रपोर्शन आहे. एखादी गोष्ट किती प्रमाणात केली गेली त्याला म्हणायचं आपण ऍडवर्ब ऑफ डिग्री. म्हणजे टोटलच करून टाकली का, टोटली करून टाकली का, थोडी थोडी केली अशी, है ना. किती प्रमाणात केली आपण, त्याचं प्रमाण ज्याच्याने कळेल ना आपल्याला, त्याला म्हणायचं त्याचं डिग्री. मग किती केलं? हाफली केलं समजा, फुल. अर्धच करून टाकू, फुल्ली है ना, फुल्ली करून टाकलं, फुल्ली लोडेड गन होतं, असतं ना सगळं. ही हॅड अ फुल्ली लोडेड गन इन हिज हँड. येस. क्वार्टरली. नाही रे, आता क्वार्टरली काय होईल माहितीये का, 3 महिन्यानंतर असं असतं क्वार्टरली. आता आपल्याला सांगायचं की त्याचं एखादी इतकी आहे का, इतकं आहे का, इतकं आहे का, इतकं प्रमाण. झालं. प्रमाण. प्रमाण सांगायचं किती आहे वगैरे. कमी आहे का जास्त आहे प्रमाण ते सांगायचं. आता एखादी गोष्ट व्हॅल्युएबल आहे सपोज, ठीक आहे, किती व्हॅल्युएबल आहे ना, मग आपण ते सांगणार मला. आणि त्याला LY लागतो का ते बघायचं आपल्याला. हायली व्हॅल्युएबल, ऐकलंय का तुम्ही ही गोष्ट? हो सर. हायली रिस्पेक्टेबल पर्सन, तर ते LY असलेलं हायली. तुम्ही इथं मोस्टली टाकू शकता. पार्शली. चालतंय ना, याचं प्रमाण बघा आता एवढं. सी द प्रपोर्शन ऑफ दिस थिंग. पार्शली पण चालेल. पार्शली म्हणजे काय, थोडस पार्ट. फुल्लीच्या उलट आहे ते, ठीक आहे. पार्शली. अजून खूप जास्त, खूप जास्त. ही स्पीक्स इज टू टू मच. टायर्ड. आपण तो हिज टू टायर्ड ना, खूप जास्त टायर्ड आहे, बरोबर ना. टायर्ड बद्दल माहिती सांगतोय ना आता, राईट. हो. वाक्य बघा. ही इज टू टायर्ड. काय म्हणतो याचा अर्थ काय झाला? इज टू, खूप जास्त. खूप जास्त थकलेला आहे ना, बरोबर आहे की नाही. मग या थकण्याचं प्रमाण दाखवलं की नाही यांनी, खूप जास्त थकलेलं आहे ना, प्रचंड थकलेलं आहे. कळतंय का हे? खूप जास्त, त्याची थकण्याचं प्रमाण काय, खूप जास्त आहे. म्हणून तुम्ही याला त्याची डिग्री ते पण घेऊ शकता, टू टायर्ड. सर लिटल, मिनिमम, मॅक्सिमम. ते पण चालू शकेल, पण ते कशा बरोबर पाहिजे? क्रियापदाबद्दल बरोबर पाहिजे.
तुम्ही जर म्हटलं लिटल मनी, तर मग ते ऍक्शन बरोबर आलं का नाही आलं? मनी बरोबर आलं, मग ते काय होऊन जाईल, त्याचं ऍडजेक्टिव्ह होऊन जाईल, है ना? ह्या सगळ्यांमध्ये शिकण्यासारखी गोष्ट कोणती माहितीये का? तुम्ही जो शब्द वापरताय ना, तो ऍक्शन बद्दलच माहिती सांगतोय का? बरोबर आहे की नाही? व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग? तुम्ही ज्याला सांगताय तो शब्द ऍक्शन बद्दलच माहिती सांगतोय ना, ते महत्वाचं. बघा आता, आय एम लिटिल असं म्हटलं तुम्ही, राईट? आय एम लिटिल. आता याच्यामध्ये हा लिटिल शब्द कोणाबद्दल माहिती सांगतो? स्वतःबद्दल आय एम. आय बद्दल I am. माहिती सांगतोय ना, मग हो. तो ऍडजेक्टिव्ह झाला. कळलं का? हा. येस पण सर. जर तुम्ही असं म्हटलं ही स्पीक्स लिटिल, ही स्पीक्स लिटिल, ऍक्शन स्पीक आता बद्दल कळलं, स्पीक बद्दल माहिती सांगतो की नाही तो? किती प्रमाणात हो. बोलतो तो? मग हे कळलं पाहिजे आपल्याला की एखादा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे की ऍडवर्ब आहे का प्रिपोजिशन आहे, है ना? लिटिल, लेस, मच सगळं घेऊ शकतो तुम्ही याच्यामध्ये, पण कंडिशन काय सांगितली मी आता? त्या ऍक्शन. शब्दाने ऍक्शन बद्दलच माहिती सांगितली पाहिजे. कळतंय का? हो सर. हे फार महत्वाचं आहे. लिटिल, लेस, मच घेऊन टाकायचं, त्याचं प्रमाणच सांगताय ना, त्याची डिग्रीच सांगताय ना, पण वाक्यातही त्याचा उपयोग करता आला पाहिजे. वाटल्यास तुम्हाला इथे याचं जर वाक्य पाहिजे असेल 2-3 वाक्य घेऊन टाका. ही स्पीक्स लेस, लिटिल म्हणा, थोडं बोलतो, लेस बोलतो, मच बोलतो, है ना? कोणतंही टाकायचं मध्ये. अ लॉट पण येईल ना, अ लॉट, राईट ना? येईल का नाही? अ लॉट. हो सर. खूप बोलतो तो, खूप बोलतो, त्याचं प्रमाण सांगतो, खूप बोलतो ना. थँक्स अ सांगा. लॉट देतो ना सर, थँक्स अ लॉट. हा म्हणतो ना आपण थँक्स अ लॉट ना. अ लॉट म्हणजे खूप. कोणतंही घेऊ शकता. कम्प्लिटली, कम्प्लिटली. हे लिहिलं का तुम्ही? पुसू का याला? हो सर. ही स्पीक्स लिटिल. तुम्हाला ह्या 3 शब्दांचा अर्थ माहिती आहे? मी मागे सांगितलं होतं, लिटिल, अ लिटिल आणि द लिटिल. आठवतं का कोणाला? फ्यू, अ फ्यू, द फ्यू यांच्यामधला फरक कळतो का रे तुम्हाला? सर. हम्म? जेव्हा नुसता लिटिल असेल किंवा नुसता फ्यू असेल ना, ना के बराबर. हा, गुड बॉय, ते ना के बरोबर असतं, म्हणजे ते नाहीच जवळपास, त्याला निगेटिव्ह मिनिंग असतो. येस सर. देर वेर फ्यू स्टुडंट्स इन द क्लास, म्हणजे नव्हतेच जवळपास, नेगेटिव्ह. देर वर अ फ्यू स्टुडंट्स इन द क्लास, म्हणजे थोडेसेच बोटावर मोजण्यासारखे. हो. अँड द फ्यू स्टुडंट्स हु वर इन द क्लास वेंट ऑन द ग्राउंड. दचा अर्थ काय झालं मग? जे होते थोडेसे तेवढे. मुलं होते, थोडेसे, ते सगळे, जे थोडेसे होते ते सगळे जण, राईट? कळतंय की नाही कळतंय? हो सर. हो सर. लिहून घ्या होते हे. सर. लिटिल, अ लिटिल, द लिटिल. लिटिल म्हणजे काहीच नाही. ही हॅड लिटिल पेशन्स, त्याला पेशन्सच नव्हता. ही हॅड अ लिटिल पेशन्स, त्याला थोडासा पेशन्स होता. ही हॅड द, whatever patience he had, he used all the patience, ना, all the patience. द पेशन्स म्हणजे जो काही थोडासा पेशन्स होता त्याला, द लिटिल पेशन्स ही हॅड, ही यूज दॅट ऑल्सो. थोडासा पेशन्स जो होता त्याला, तो पण पेशन्स. पेशन्स म्हणजे काय? पेशन्स म्हणजे काय? संयम. संयम. त्याला जो थोडासा होता ना संयम. संयम, तो पण भावने काय करून टाकला? गमावून टाकला, वापरून टाकला. घेऊन टाका. अजून काय आता? एक्स्ट्रीमली आहे ना, असतं ना एक्स्ट्रीमली, खूप जास्त असतं ना, ऐकलं की नाही कधी एक्स्ट्रीमली? हो सर. एक्स्ट्रीमली हॅपी, एक्स्ट्रीमली सॉरी. ही वॉज एक्स्ट्रीमली नर्वस, ही वॉज एक्स्ट्रीमली हॅपी, है ना? ही वॉज एक्स्ट्रीमली अँग्री, खूप जास्त एक्स्ट्रीमली. अजून प्रमाण सांगा. ही इज कम्प्लिटली ब्लाइंड, है ना? कम्प्लिटली झालं ना, टोटली पण येईल ना मग, टोटली, ही वॉज टोटली ब्लाइंड. अजून सांगू, ऑलमोस्ट, ही वॉज ऑलमोस्ट ब्लाइंड, है ना, जवळपास कम्प्लीट. ऑलमोस्ट घेऊन टाका, ही वॉज ऑलमोस्ट.
he was blind almost. He was blind almost. It's almost done. It's almost done. It's almost over. Almost वाक्यामध्ये कसं वापरतात ते लिहून घ्या. हा, सेंटेन्सेस लिहा. इट वॉज ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट ब्लाइंड म्हटलं तर ते काय होऊन जाईल, ब्लाइंड बद्दल अधिक माहिती सांगताय ना, मग ते आपलं हे होऊन जाईल, मग ऍडजेक्टिव्ह होऊन जाईल. We don't want the words to be adjectives. We want here to be adverbs. तर he was died almost, म्हणजे जवळजवळ मेलेलाच होता, पण काही मेला नाही, जिवंतच राहिला बिचारा. हे कळलं का ऑलमोस्ट कसं वापरायचं? इट वॉज ऑलमोस्ट डन, ऑलमोस्ट कम्प्लिटेड, ऑलमोस्ट ओव्हर, असं 1-2 वाक्य लिहा बरोबर, म्हणजे तुम्हाला कळतं व्यवस्थित. मला सांगा झालं की नाही. अप टू वगैरे येतं का सर? अप टू नाही ना? अप टू म्हणजे पर्यंत. हा, अप टू म्हणजे काय? पर्यंत. अप टू मॉर्निंग म्हणजे मॉर्निंग पर्यंत. आपल्याला तसं नाही म्हणायचं ना. ही ऍक्शन लक्ष ठेवा एवढी. प्रमाण क्वांटिटी वाढत 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 चालली त्याची ना अशी. जास्त प्रमाणामध्ये, कमी प्रमाणात, ते सांगायचं तुम्हाला. अजून काही सांगा. ऍब्सोल्युटली ना, ऍब्सोल्युटली. टोटलीच्या अर्थाचे कोणकोणते तुम्हाला माहिती सांगा बरं. टोटली सारखे. कम्प्लिटली तर ऑलरेडी झालंय ना सर. येस येस, ऍब्सोल्युटली चालेल ना आपल्याला. ऍब्सोल्युटली, ही वॉज ऍब्सोल्युटली फ्री आहे ना. इट वॉज ऍब्सोल्युटली फ्री. It was free and absolutely free. Huh? Absolutely angry. He was he was paid. He was totally paid. He was less paid. असं पण म्हणतात त्याला, कमी पेमेंट दिलं जाणार असेल ना, लेस पेड. इथे दिलं होतं, ही वॉज पेड लेस. मग अशी लेसचं वाक्य दिलं होतं ना, ही वॉज पेड लेस. हेमंत सर काहीतरी सांगता तुम्ही अजून? काय म्हटले? प्लेनली. विलिंग नाही, WILLINGLY. विलिंगली. विलिंगली. ऐकायला येत नाही, व्यवस्थित सांगा. सर विलिंगली म्हणतात येते. विलिंगली नाही, विलिंगली म्हणजे मनपूर्वक. हा, स्वइच्छेने. म्हणजे आपल्या स्वइच्छेने, आपल्याला इच्छेने घालायचं. मी इथं काय चित्र केलंय, एक छोटं बघा, लक्षात ठेवा. इथे एक ग्लास आहे सपोज, आणि हा किती भरत चाललाय ना, याचं प्रमाण बघा किती, पूर्ण आहे का कमी आहे का नाहीच आहे, ते अर्धवट आहे की वाढत वाढत चाललंय. डिग्री शोधा ना त्याची. जसं ऑलमोस्ट कम आहे ना, ऑलमोस्ट, ऍब्सोल्युटली, एक्स्ट्रीमली, पूर्णच, कमी. त्या गोष्टीचं प्रमाण बघा, त्याची क्वांटिटी बघा, त्याची डिग्री किती हाय आहे. डिग्री जास्त 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 कळते का तुम्हाला? या गोष्टीची डिग्री जास्त 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 होते, त्याचं लिमिटच्या थोडक्यात. हा, जर लिमिट पण लिहून घेतलं तरी चालेल, त्याची मर्यादा कमी आहे का जास्त ते बघा. ऑब्वियसली, simply, it is great, it was simply. He said simply. फक्त हे लक्षात ठेवा की हे शब्द वर्ब बद्दल माहिती सांगतात की नाही. यांच्यानंतर जर तुम्ही एक शब्द वापरलात, कोणता पण एखादा शब्द वापरला आणि ते जर नाउन असेल, त्याच्याबद्दल माहिती सांगितलं, तर हा कोण होऊन जाईल, ऍडजेक्टिव्ह होऊन जाईल. आपल्याला फोकस कशावर आहे आपला, ऍडवर्ब वर. याने शक्यतो वर्ब बद्दल माहिती सांगावी. परंतु आपण हे पण बघितले पहिल्याच लाईनला की ऍडवर्ब काय, त्यांनी ठेका नाही घेतला फक्त वर्ब बद्दल माहिती सांगायचं ना. ते वर्ब बद्दल पण माहिती सांगू शकतं, ऍडजेक्टिव्ह बद्दल पण माहिती सांगू शकतं. एवढंच नाही, ते ऍडवर्ब बद्दल पण माहिती सांगू शकतं. त्याला LY लागलाय ना, तीच त्याची खूप मोठी पुण्य झाली, बरोबर की नाही. मग सगळे ऍडवर्ब येऊन जातील, ते घेऊन टाका. आय वॉज इम्प्रेस्ड ग्रेटली. ग्रेटली म्हणजे मोठ्या प्रमाणात ना, का नाही?
ग्रेटली ही वॉज ग्रेटली फेमस, ही वॉज सर ग्रेटली टॉल शॉर्ट ते शॉर्टली, हा चालेल ना, शॉर्टली थोडक्यात आहे ना. ही वॉज शॉर्टली सेव्ड, शॉर्टली. किती प्रमाणात ते आपल्याला कळलं पाहिजे फक्त. हं? अजून बघा काय. ऍटलिस्ट हा ऍटलिस्ट काय पण कमीत कमी पण स्पीक ऍटलिस्ट ना, ऍटलिस्ट स्पीक समथिंग, काहीतरी बोल बाबा, चालतंय. ऍटलिस्ट पण स्पीक ऍटलिस्ट. व्हेरी लिहिलं का आपण याच्यामध्ये? तर He was इनफ very इनफ enough, very, है ना, he was enough tired, he was enough tired, he was very tired, है ना. He was almost tired. तुम्हाला ही वॉज नॉट टायर्ड. हा, नॉट सुद्धा ऍडवर्ब असतं. हा, ठीक आहे, निगेटिव्ह ऍडवर्ब म्हटलं जातं त्याला. आपल्याला डिग्रीचं बघायचं, हे डिग्रीचं नाही आहे. नॉट फेअरली रिअली रिअली पण चालेल ना. हा, खरोखर थकलेला ना. रिअली मध्ये पण तो पूर्ण येतो, ऍब्सोल्युटली सारखंच आहे रिअली पण. हा, रिअली पण चालून जाईल, काय हरकत नाही. घेऊन टाका रिअली. एक्स्ट्रीमली घेतलं का मग? एक्स्ट्रीमली, एक्स्ट्रीमली, रिअली, हो सर. व्हर्च्युअली. हा, व्हर्च्युअली पण घेऊन टाका, व्हर्च्युअली पण चालून जाईल मला. हा, व्हर्च्युअली किती पण घ्या, त्याचं प्रमाण सांगणारे कोणतेही शब्द घ्या. आपल्याला फक्त प्रमाण समजलं पाहिजे, याचं प्रमाण इतकं इतकं झालेलं आहे. The words which are telling the degree of all these words can be called as the adverbs telling you the degree. आणि ते कशाच्या शेजारी आले, कुणाबद्दल माहिती सांगताय, ते पण कळलं पाहिजे. LY वाला शब्द असला मग तुमचं टेन्शनच मिटलं, बरोबर. आपण ऍडजेक्टिव्हला LY लावत नाही, अजून वर्बला LY लावत नाही, नाउनला पण LY लावत नाही. LY आपण शक्यतो कशाला लावतो? ऍडवर्बला. त्यामुळे LY वाला शब्द तुम्हाला ऍडवर्ब असणार आहे. टेन्शन मिटलं तुमचं मग, बरोबर आहे की नाही? हा, हो सर. LY वाले शब्द सांगायचे. लिहिलं का रे? हा, लिहिलं नसेल तर सांगत चला, नाही तर मग पुसलं जाईल मग. हं? झालं का लिहून? हो सर. ऍक्च्युली ना हे 5 मेन असतात बरं का. कोणते कोणते? टाइम, प्लेस, अजून काय काय बघितलं आपण? मॅनर, फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी. आणि डिग्री, है ना. फ्रिक्वेन्सी आणि डिग्री हे 5 ऍडवर्बचे मेन काइंड्स आहेत. ठीक आहे. त्याच्याबरोबर अजून एक दोन छोटे मोठे पण असतात, इंट्रोगेटिव्ह, नंतर एखाद्या वेळेला पर्पज पण विचारलं जातं. हा, ते पण समजून घ्या. ऍडवर्ब ऑफ पर्पज हे पण घेऊन टाका. हे बऱ्याच वेळेला ना थोडं ऑड असतं बरं का, म्हणून ते आपल्याला कळत नाही कधी कधी. हा, पर्पज म्हणजे काय? हेतू ना, कारण ना, रिझन. याला रिझन सुद्धा म्हणतात कधी कधी बरं का. म्हणजे का बरं तुम्ही ते काम केलं ते कळायला पाहिजे. हा, त्याच्या मागचा तुमचा हेतू काय होता. याच्यामध्ये सो दॅट असतो, सो दॅट. सो दॅटला मराठीमधून काय म्हणता माहिती का तुम्हाला? नाही माहित म्हणून का? ते जेणेकरून म्हणतात. हा, सो दॅटला मराठीतून म्हणतात जेणेकरून. पर्पज सांगा बरं एखादं मला वाक्य त्याच्यामध्ये सो दॅट आहे. जेणेकरूनचं वाक्य सांगा त्याच्यामध्ये जेणेकरून म्हटलंय. बोला बोला. बघा, आय अटेंड द क्लास, जेणेकरून, है ना, सो दॅट आय कॅन पास माय एक्झाम. कळलं का? बघा बरं, सो दॅटच्या वाक्यात नंतर नेहमी कॅन असतो. नोटिफिकेशन घेऊन टाका.
सो दॅटच्या वाक्यात नंतर नेहमी काय असतो? कॅन असतो. सो दॅटच्या वाक्यात नंतर नेहमी कॅन असतो. लिहिलं की सांगा मला. लिहिलं? सो दॅट म्हणजे जेणेकरून. कधी कधी याच्याबरोबर इन केस असतो. इन केस. इन केसला मराठीतून काय म्हणणार सांगा बरं आरती, प्रतीक्षा. इन केस म्हणजे काय? इन केस. जर असं झालं तर. इन केसला मराठीतून म्हणायचं प्रसंगी. तुला जर एखादा प्रसंग पडला तर, है ना, असं काही झालं तर. कॉल मी इन केस अर्जन्सी. यू हॅव एनी अर्जन्सी. इन केस. एक बिकॉजने जेव्हा वाक्याची सुरुवात होते ना, तेव्हा पण तो पर्पज असतो. जेव्हा बिकॉजने वाक्याची सुरुवात होते तेव्हा पण तो ऍडवर्ब ऑफ पर्पज असतो. लक्षात ठेवा. म्हणजे की आता बघ असं आहे, अशा अर्थाने आपण कधी कधी घेतो. आता असं आहे, तुम्ही आमचे पाहुणे आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, असं म्हणायचं असलं तर बिकॉजने सुरुवात करायची. आणि अशा वेळेला बी कॅपिटल करायचा. बिकॉज सारखा अजून एक शब्द असतो सिन्स. ह्या दोघांचा अर्थ एकच. त्याचं असं आहे किंवा असं असल्यामुळे. बिकॉज दिस इज सो. असे असल्यामुळे. बिकॉज यू आर माय फ्रेंड. किंवा सिन्स यू आर माय फ्रेंड. है ना. आता असं आहे की तू माझा मित्र आहेस, तू माझा मित्र आहेस म्हणूनच. जेव्हा असं बिकॉजने सुरुवात होतं वाक्य किंवा सिन्सने, आणि त्याचा अर्थ असा चालतो की असे असे असल्यामुळे, तेव्हा तो ऍडवर्ब ऑफ पर्पज असतो. नोट करून घ्या, महत्वाचा पॉइंट आहे. आय हेल्प यू. अवधूत, जर हा बिकॉज इथे लिहिला मध्ये आपण, आय हेल्प यू बिकॉज यू आर माय फ्रेंड असं जर केलं तर तो काय होऊन जाईल तिथे? कोऑर्डिनेटर होऊन जाईल तो. दोघांना जोडणारा शब्द होईल की नाही, कंजंक्शन. हा येस सर. कंजंक्शन नाही पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला? ऍडवर्ब पाहिजे. ऍडवर्ब म्हणजे काय? जो वर्बला जोडून येईल, जो वाक्याबद्दल अधिक माहिती सांगेल. म्हणून हे छोटे छोटे पॉइंट्स नोट आउट करून घ्या की हा बिकॉज एक नंबरलाच येतो तेव्हा. सिन्स, सिन्स कुठे येऊ शकतो इकडे तिकडे, काय अडचण नाही. त्याचा अर्थ हा असला पाहिजे. पण कोणता? असे असल्यामुळे. बघा, सिन्स इट वॉज रेनिंग आय डिड नॉट गो एनिवेअर ना. बघा बरं वाक्य दिसतंय का? सिन्स इट वॉज रेनिंग, म्हणजे कारण पाऊस पडत होता असं याचा अर्थ झालं ना. याचं असं कारण होतं की पाऊस पडत होता, असं झालं ना ते ना. हो. सिन्स इट वॉज रेनिंग आय डिड नॉट स्टेप आउट. मी काही बाहेर गेलो नाही बाबा. झालं. मग बिकॉज झाला, सिन्स झाला. जेव्हा सुरुवातीला येतो तेव्हा तो ऍडवर्ब ऑफ पर्पज असतो. नोट करून घ्या. घेतल्यावर मला सांगा. झाल्यावर सांगा मला. झालं सर. कोणकोणते होते मग ऍडवर्ब ऑफ पर्पज? सो दॅट होता, है ना.
सिन्स होता, बिकॉज होता, इन केस होता, है ना? इन त्यांची पण यादी करून घ्या. अजून एक असं लेस्ट. अशा वेळेला लेस्टचा अर्थ असतो नाहीतर. परंतु लेस्ट कधी पण घेतला ना तर त्याच्यानंतर नेहमी शुड वापरायला पाहिजे. हा, हो. आणि बाजूला लिहून ठेवा लेस्ट आणि शुड यांचा अर्थ असा होतो की नाहीतर असं असं होईल, नाहीतर असं असं होईल. हा, हे पण असं ऍडवर्ब ऑफ पर्पज. बघा, लेट हर स्लीप, तिला झोपू दे. लेस्ट शी शुड क्राय लाऊडली. आता इथे शुडच्या ऐवजी आपल्याला असं वाटतं विल पाहिजे होतं ऍक्च्युली ना. तिला झोपू दे, नाही तर ती जोर जोरात रडेल, है ना. शी विल क्राय असं पाहिजे होतं, असं आपल्याला वाटतं. परंतु ऍक्च्युली लेस्टच्या जोडीला कोणाची योजना केलेली असते? शुडची. आणि मग तो लिस्ट जो आहे तो सुद्धा काय असणार आहे? ऍडवर्ब ऑफ पर्पज. पॉइंट नोट आउट करून घ्या. फार महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवा या गोष्टी. त्यांची यादी केली तरी चालेल सेपरेट. झालं की सांगा मला. आले सर. हे कळलं का? ऍडवर्ब पर्पज. येस और नो? हो सर, कळलं. लिहा, नाहीतर अमुक अमुक गोष्ट होईल असा अर्थ असल्याचा लेस्ट आणि शूडचा. हा, आता एक मज्जा सांगतो मला छोटीशी. हा, WH शब्द जेव्हा ऍडवर्ब म्हणून येतात तेव्हा त्याचे दोन प्रकार पडतात. नीट ऐका, दोन्ही एकत्र सांगतो मला. एक असतो ऍडवर्ब ऑफ क्वेश्चन, ज्याला आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह ना. इंटरोगेटिव्ह म्हणजे इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब असं म्हटलं जातं त्याला थोडक्यात. असं घेऊन टाकू, इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब. आणि दुसरा ऍडवर्ब ऑफ रिलेशन, ज्याला रिलेटिव्ह ऍडवर्ब म्हटलं जातं. ह्या दोघांमध्ये पण आहे ना, तुम्ही इथे लिहून ठेवू शकता, WH वर्ड्स असतात. परंतु फरक काय आहे? याच्यामध्ये लिहा, ते प्रश्न विचारतात, म्हणजे त्याचा क अर्थ होतो. क ने सुरू होतात. कोणी, कुठे, केव्हा, कधी, काय असं ना. क ने सुरू होतात. आणि हे प्रश्न विचारत नाही. रिलेटिव्ह ऍडवर्ब प्रश्न विचारत नाही. ते ज ने सुरू होतात. हा, जेव्हा, ज्याला, जसे. एकदम छोटासा फरक आहे, तो तुम्हाला कळला पाहिजे. इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब नेहमी प्रश्न विचारतो, आणि हा प्रश्न नाही विचारत, हा काय करतो? कनेक्ट करतो. हा, इथे लिहून घ्या, कनेक्ट करतो. जो इंटरोगेटिव्ह आहे तो काय करतो? प्रश्न विचारतो. आणि जो रिलेटिव्ह आहे तो काय करतो? दोन कनेक्ट वाक्यांना करतो. जोडतो, दोन वाक्यांना कनेक्ट करतो. हा, सर, येस सर. हे चार शब्द लिहून घ्या. व्हेन, वेअर, हाऊ आणि व्हाय. हे पाठ करून घ्या. हे चारच शब्द, फक्त हे चारच जण ऍडवर्बचं काम करतात. म्हणजे ते काय करतात? क्रिया कधी घडली, कशी घडली सांगतात ना. हो की नाही? वेनने काय सांगितलं? क्रिया कधी घडली, म्हणजे काय आपल्याला टाइम कळला, बरोबर. वेअरने काय सांगितलं? क्रिया कुठे घडली, म्हणजे काय कळलं तुम्हाला याच्यातनं? बोला. प्लेस. प्लेस कळली. हाऊने काय सांगितलं? क्रिया कशी घडली, म्हणजे काय कळलं? मॅनर.
वायने काय सांगितलं, त्याचा पर्पज काय होता, बरोबर. हा कोण झाला याच्यातून, पर्पज. फ्रिक्वेन्सीचा कोणता शब्द सांगा, हाऊ मेनी टाइम्स ना, ओके नाही, ते घेऊन टाका. हाऊ मेनी डेज किंवा टाइम्स, हा जर असा प्रश्न आला तर हा कोणता सांगेल, फ्रिक्वेन्सी. फक्त आपल्याला हे कळलं पाहिजे आता की हा इंटरोगेटिव्ह आहे की रिलेटिव्ह आहे. त्याचं मी एकमेव छोटस टेक्निक सांगितलं. काय सांगितलं मी, प्रश्न विचारलेला असला की कोण येतो, इंटरोगेटिव्ह. प्रश्न विचारलेला नसला तर तो कोण असणार आहे, रिलेटिव्ह. कळतंय का मी काय म्हणतोय ते. हो सर. येस सर. आणि तुम्हाला त्याच्यात काही नवीन सांगायची गरज नाही. प्रश्न विचारलेला असला तर शेवटी प्रश्नचिन्ह असणार की नाही, इंटरोगेशन ना, इंटरोगेशन हो मार्क, हो. क्वेश्चन मार्क असणार. आणि Yes, sir. नसला तर फुल स्टॉप असणार, सिंपल. जेव्हा WH शब्दाने प्रश्न विचारलेला आहे तेव्हा त्याला इंटरोगेटिव्ह म्हणा. पण WH शब्द आला पण त्यांनी प्रश्न विचारलाच नाही, फुल स्टॉप आला, मग त्याला कोणतं म्हणायला पाहिजे, रिलेटिव्ह ऍडवर्ब. एक 2 मिनिटांमध्ये आपण बघू त्याची 1-2 उदाहरणं, मग थांबू वाटल्यास. लगेच कळेल बघा तुम्हाला. पण प्रश्न कसा विचारतो आपण माहिती ना, प्रश्न कसा विचारतो, प्रश्नामध्ये WH शब्द असतो, हेल्पिंग वर्ब असतो, दोघ जण असतात आणि प्रश्नचिन्ह असतं. बघा, व्हेन डिड यू कम, झाला की नाही प्रश्न. हो. मग व्हेन कोण आहे याच्यामधला, ऍडवर्ब ऑफ इंटरोगेशन. टाइम. कळलं का. हेच वाक्य बघा, आय डोंट नो व्हेन यू केम, मला नाही माहित तू कधी आला ते, मला बघितलं नाही, काय नाही. इथे फुल स्टॉप आहे की नाही शेवटी. येस सर. बघा, इथे पण व्हेन आलेला आहे, पण तो व्हेन स्टार्टला आलाय का, नाही. दोन वाक्यांना कनेक्ट करण्यासाठी आलंय की नाही. हो. येस. असं जेव्हा येईल तेव्हा ते कोणता ऍडवर्ब आहे, रिलेटिव्ह. ऍडवर्ब. आणि जेव्हा असं स्टार्टला येईल, हा कॅपिटल असेल, हा कॅपिटल असतो अशा वेळेला, कसं आहे असं, पण तो कनेक्ट करण्यासाठी येत नाही, प्रश्न विचारण्यासाठी येतो. त्याच्या शेजारी कोण असतं, हेल्पिंग वर्ब. हा कोण आहे मग, इंटरोगेटिव्ह आहे. इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब. मला वाटतं पॉइंट क्लिअर झाला असेल सगळ्यांना ना. येस सर. फार फार महत्वाची गोष्ट आहे ही. मग आपण किती बघितले आता, 7-8 बघितले असतील ना प्रकार त्याची ना. हे तर 5 बघितलेच आपण, टाइम, प्लेस, मॅनर्स, फ्रिक्वेन्सी, डिग्री, अजून काय बघितलं आपण, पर्पज है ना, इंट्रोगेटिव्ह, रिलेटिव्ह, खूप सगळं बघितलं आपण. चला, झालं की लिहून सगळ्यांचं, येस और नो. येस येस सर. सर. याचे प्रश्न बनवा बरं बाकी तुम्ही. वेअर हॅड यू बॉर्न, हाऊ डिड यू डू दॅट, वाय डज शी क्राय, कोणते पण प्रश्न बनवा, ते इंट्रोगेटिव्ह होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही त्याला जोडायला घ्याल ना, द वे हाऊ यू डू इट इज मार्वलेस. द वे हाऊ यू डू इट, तू ज्या प्रकारे करतोस ना ते काय आम्हाला काही कळत नाही बाबा. हाऊ आला याच्यामध्ये, फुल स्टॉप आला, याचा अर्थ ते काय आहे मग, ऍडवर्ब ऑफ रिलेशन, रिलेटिव्ह ऍडवर्ब. क्लिअर, हो की नाही. येस. येस सर. चला थांबवा आता Yes. इथे. हा, चलो, येस सर. टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर.